थोडीशी काय एवढी पैसे असल्याने झाली मी तर जाऊ द्या माझ्या घरी भिकारी येते मग अशी का भिकाऱ्याला दिली देवाच्या आता तू झटपट व्हायचा दुसरा भिकारी माझ्या दारावरती आला सावरचा फरमाय का नाही तर कुत्र्या सुरेल त्यावरती किती मोठं दोष लहान भावाचं बोल नाही ऐकू शकत सप्त नाही आवाजात असते का पण माझी बहीण भिकारी आहे ना भिकारी कमीत कमी दरवाजा घेऊन माहिती कोण आला कोण काही शुभद्रा माझे बहिणी बाळके सुभद्रा 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 दुनिया बनाने वाले क्या तेरा मन में संभाली तुम्हें आजच्या घर आहे दोनदा मारलं पण तुझी आज्ञा आली नाही माझे परिवार अहो बाबा आजच्या घरी आलो आपण आता तुम्ही आवाज द्या ना दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में संभाली तुम्हें काहे को दुनिया बनाई काहे को दुनिया बनाई आपण काहीच करू शकत नाही समजलीस याच्यासाठी देर आता कोणतंच काढला बाई माझ्या बहिणी सुभद्रा 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 बनणार पहिला जाऊन पाहिजे दाराकडे कोण होणं कोण नाही आता माझ्या भावाला कोण तू पांडुरंग होय का एवढी विसर अगं बाई तू तर माझे भाऊ आहे आणि काय होतं सर करू लागला तू हे पांडुरंग अरे काय होतं सर करू लागला तू एका भिकारी मी तुला भिकारी समजून राहिली म्हणून मी दार फडकतोय ती अरे माझं नाव घेतलं म्हणून काय माझं नाव घेऊन राहिलं म्हणून या दार फोडायला आली मी इकडे आणि तुझ्या होतं सासू काय झाली मला काही कळत नाही काय माझी मजबुरी घेऊन आली तुझी मजबुरी अरे साऱ्या गोष्टीने बरोबर पैसे हाताने शक्ती वाढीला बरोबर होता आता म्हणजे गाडी अरे पेंड्याच्या रूम घेतल्यासारख्या तू माझ्या दारावरती आला तू काय माझी परीक्षा पाहते का तुझी वहिनी मेली तेव्हापासून नाही भेट घेतली माझे बहिणी बरोबर आहे माझी बहिणी मेली मी जेव्हा ती तुझ्या दारावरती लागली मला एक दिवस तू माझ्या दारावर केला का माझी बहीण आहे कशी कशी नाही म्हणून भावाची दशा कशी झाली म्हणून पाहिलं नाही आली माझे बहिणी तुझी दशा मला काही कळलं नाही रे दादा म्हणजे तुझी दशा म्हणजे काय झालं तुला तुझी वहिनी परंपरेने एका वर्षाच्या नंतर हा माझा ऍक्सिडेंट झाला आपलं भैया तुझं ऍक्सिडेंट झालं आणि एक चिट्टिका एक कॉल सुद्धा मला केला नाही तुला काय करतो मी तुला कॉल करून काय केलं असतं एवढी अवकाश तुझी झाली एवढं भिकाऱ्याचं तू भिकाऱ्यासारखं दिसत आहे अरे लाज वाटते मला तुला माझ्या आतमध्ये घ्यायला लोक काय म्हणतील रे कोण्या भिकाऱ्याची ताकद पाच दारावरती यायची आज तू पहिला व्यक्ती
काय हो तसं घेऊ नका तू माझ्या दारावरती 10 वर्ष झाली या बहिणीच्या दारावरती पाय नाही दिला आज तुला ते अवकाशाने का तुला बहिणीची आठवण आली लई दिवसाची आठवण तुझी येते पण काय अरे ज्या भावाला बहिणीची आठवण येते ना तो भाऊ राहत नाही बहिणीशिवाय बहिणीच्या दारावरती जाते दिवसभरातून भेटत नाही आपल्या घराला जाते अरे एका भिकारीच्या घरी गेले होते मला खायला अन्न नव्हतं मिळत माझी परिस्थिती मला माहित आहे त्यावेळेस तू माझ्या दारावरती सुद्धा आलाच नाही आठवण येते लई दिवसापासून नाही आलो चालून ग नाही आलो चालून गावाला छोटीशी मुलगी होती 2 ते 3 महिन्याची होती होय कामाने सुद्धा तेव्हा कशी हात बरं पोर घेऊन खरं ग नाही आलं तुझ्या गावाकडे ग बाई
नाही केलं. अरे आजच्या जमान्यामध्ये फुकटाने कोणी देत नाही. जोपर्यंत तू त्याच्या वावरात किंवा त्याच्या घरी कष्ट करणार नाही तोपर्यंत खायला अन्न मिळत नाही. ते तशा माझ्यावरती होती. वन मजुरी केली मी ना, स्वतःच्या पोटाला बांधली. आज वन मजुरीचा कसा माझे दिवस पलटले. ज्यावेळी तुझ्या आपल्या घरी तू आपल्या घरी पैसे होता का भिकारीच्या घरी गेला होता. मला माझ्या दारावरती झुकून पाहिले नाही तुम्ही. आज तुझ्या ते कशाला तुला कळून राहिले की गरिबी काय होते म्हणून. काही हरकत नाही. आला माझ्या घरी तुझा मान सन्मान करे, पाहिजेला पाणी देते मी तुला. माझ्या भाषेला पावते एक नजर मला. आता हे काय नाव का तुझं? आता कोमल तुझी काय आहे? माझं नाव कल्पना आहे. तुझं नाव लक्ष्मी आहे? हो का? तीन लेखाची तू उपाशी आहे बाशी. हो अक्का. कोमल आहे का तू? कसं काय होते का तुला? अगं काय सांगू तुला, जेव्हापासून बाबाचा ऍक्सिडेंट झाला होय तेव्हापासून आमच्या गतीच गती आहे. तो अक्का सारे घरदार जमीन विकल्या आणि तुझ्या बापाला लागले तरी तुझा बाप नाही सुधारला. काही हरकत नाही. माझ्या घरापर्यंत आले तुझ्या मान सन्मान माझे वरचे आहे. पायझाला पाणी आणून देते. थांबा येतात येतात थांब दादा मी घरात जाते. पायझाला पाणी घेऊन येते. ठीक आहे. आणि तिथे परत माझे पती काहीतरी तयार म्हटली ना मी बाबा अगोदरच तुम्हाला का आपण त्याच्या घरी जाऊ. आता आपल्याला सांभाळेल, काहीतरी खायला प्यायला देईल. खरं आहे बेटा, त्याच्यातच होते पण वेळेपुरतच होते. जीवनाच्या होते. कोणाचे लेकर, कोणाची बायको, कोणाची बहीण, कोणाचा भाऊ नाही होत. सत्या शेवटी ज्याचे कर्म त्यालाच भोगायला लागतात. आणि म्हणून बाप बहिणी होते, दया निर्माण झाली, काही हरकत नाही होते. पाणी घे आणि हातपाय वगैरे धुवून घे स्वच्छ मध्ये. आणि तू सुद्धा धुवून घे. काय कसं ठेवलं माझ्या घरी पेंड्या गावानी. मला बरं नाही वाटत तुम्हाला बघून. अरे भिकारी तरी चांगले कपडे घालते. भिकाऱ्यापेक्षा भिकारी होऊन माझ्या दारावरती आला. भरते झोली मेरी ताजवाले, तेरे दर पे मैं आया सवाली. भरते झोली मेरी ताजवाले, तेरे दर पे मैं जाऊंगा वाली. एखादा लोणीला पाठवलं, बुद्धीला पाठवलं, जमाना खराब आहे, काय करतील याचं काही गॅरंटी नाही. मग एवढं तर तुला करते. तुझ्या पोटचं कोण सांभाळ करणार आहे? एक काम कर, आलात बेस केला त्याची मीठ आठ घेऊन त्या घरातून येते ना, येतच जेवण करायला बसा. आतमध्ये यायचं नाही, येतच बसा. कोणा भिकारी ताकद होते ना त्याच्यावरती यायला. तू माझा भाऊ म्हणून तुला आतमध्ये घेतली मी. नाही अंदर जायचं, येतच बसायचं. नाही येतो कोण फिरायचं ना, बोलले समजावून सांग. येते बसा, मी घरात जाते, ताट घेऊन येते जेवणात. कपडे वाचत तुला पहिलं सांगितलं की माझ्या दारामध्ये याच्या पहिले भिकाऱ्या 10 वेळा विचार करायला लागते, तेव्हा भिकारी माझ्या दारामध्ये पाहिजे. अरे भिकाऱ्यापेक्षा भिकारी होणार माझ्या दारामध्ये. नाही नशिबाने माहित नाही. सुकर करा माझ्या घरामध्ये विसरली ना.
कधी एक पाहिलं नाही तुझ्या हे नव्हतं मग तू माझ्या दारात केलं आठवण आली तुला. एक दिवस असं होतं की तू म्हणत होती अरे बंधू रे आणि येशील का अरे मवाले मला ही द्याला दादा राणीच्या सदा मला ही द्याला दादा राणीच्या सदा
दिवसातून माहित नाही काय गावाने खाऊन राहिले. भाषा
गेला त्या कॉलेजला शाळा शिकली माझा पोरा कोणी गेला शाळेत गेलेला आहे शाळा शिकते नाही कोण्या वगैरे आहे आले होता बाप्पा बाप्पा भाषाच्या वाद झाला असं हो दाबी पाहिजे नको म्हणजे सगळं पोरासाठी मोठा नका तुम्ही जे बनवून राहिलं खावायला गेलो का चांगल्याने विचारतो कोणी धन नाही तर संपत्तीला विचारले त्याकडे मला किती आहेत तर कशी आहे तू विचारते किती छानलेला असतो तो तू लोक शिकव मध्ये रग रग ओळख केलं ना तुझी मी आपण भाषाची आता म्हणजे मागून म्हटलं बोलू घे म्हणलो काय अधिकार नाही त्याच्याशी बोलायचं काय बोलायचं माझ्याशी बोल भाषाची भाषाची नमस्कार उद्या दे आलो काय बोलायचं त्याच्यासोबत तुला दिसत नाही बोलू दे ना थोडं सोबत भाषाची बोला मामाजी होय. बाय बाय मोठी खराब आहे तुमची बाई मोठी खराब आहे बापाने लागून जायचे बापाने जेवढं विचारतो तेवढं जाऊ दे फालतू बोलू नको या घरामध्ये बाईची ना चालती आहे का तुमची चालती नाही या बाईची या घरामध्ये चालती आहे जे काही आहे ना ते दोन टाइम खावायला भेटते का नाही जे माझ्यामध्ये सांगून भाषाची तुमच्या माईला साठा गेला पण कथा नाही केला आहे बाबा बोलली आले बाबाजी अजून भाषाची तुमच्या बापकोटी गेला तर बाबा हो उपायला गेला सांग ना आता ये बाई ये बाई भाषाची तुमच्या बापकोटी गेला तर गेला अरे बांध्यामध्ये काय उकळायला गेला गव्हाला पाणी द्यायला गेला पण आता बोलता सुद्धा येत नाही तू शाळेत कशासाठी आलास शाळेत कशासाठी कशासाठी पैसे लागले म्हणे घराला जा म्हणे तू म्हणे बिलकुल आता तुझे पैसे आजचे तर शाळेत येशील म्हणे तर पैसे घेऊन घे म्हणे नाही तर तू एक काम करे नाही आणत असतील ना तू आपल्या पैसे संग घे म्हणे आपल्या पैसे घेऊन घे म्हणे तुझ्या बापाने तुला पैसे नाही दिले काम नाही दिलं तुला नाही माहित काय दिलं येऊ दे त्या बाप्पाने त्याची नाही खेळती दोघे हाताने मी नावाची आहे बाबा मला पैसे काय दिले ना तुला पैसे नाही दिला आई का म्हणे मा आपल्या आईला हात जोडले काय दिवस घ्यायला आपल्या माहिती शकतात हो म्हणे तू पालक काय म्हणे आई बाबा आवाज नाही गेला त्याची भेट नाही म्हणे बरोबर आहे त्याच्यासाठी काय माय तुला बोलवलं तू दिला खाली दिवस पाहिजे त्या मास्तर भेटा नाही एवढ्या तो उद्या परवा का म्हणते तुझा मामा दोन शब्द त्याच्याशी बोल त्या बाबाचा हातात ठेव थोड्या वेळात आणि काय मामाच्या पोलिसाचं बोलू का काका तशी त्याची बोललं दिसत नाही कसं होतं सर भन वासी की आम्ही बोलली त्या घराच्या बाहेर बसतो चांगली अरे तेव्हा आपल्याची परिस्थिती होती ना मा त्या मामाचा पैसा आता शेती वाढवणार होता एक चार पायला फेकून होता महाराजमध्ये आपला मामा मोठा शेत होता काय तर काय आणि त्याचा इलेक्शन झालं सारा जमीन दार सारे विकलं बहिणीची आठवण आली तर काट तोंड द्याले म्हणजे तो काय त्याचा भाग येतात बरोबर आहे म्हणूनच मामा तुम्हाला सांगितले पहिले येत होती तर मागची मारणार होत्या मग आता माझी तुम्ही मागच्या घरी आल्या तर मायबाप कटकटी लागू दे का लागू दे अरे गेले जेवायचा नाही तर काय आता म्हणतात ताई भाषाची मी तुमच्या मायची पायी म्हणलं तुमच्या मायची काय आमच्या मायची खोली पण झाली आता तुमच्या मायची खोली नाही बिल्डिंग किती मोठी आहे किती कमरे माझी खोली दिसत नाही काय? तुम्ही असं केलं का माझ्या खोली नाही नाही अंदर अंदरचे सारे घराचे दरवाजे खुले कोणता दरवाजा कमरा बंद आहे काही अधिकार नाही मला पाहायचं जेवण खावण कर आपल्या शाळेमध्ये जाय भाषाची तुमच्या बापासह तुमची माय बोलते का मामा मग मोठी तो दिसला
वाटत माझी तुमच्या पप्पाला येतो बाबा बंड्या तू कोणाला बोलून आला मामा आला माझा भाऊ माझा भाऊ आहे. तुझी भावनीच आहे बंड्या त्या मामा केव्हा हे आता कालच बघा मी आता मी जातो अबे कमी वावरात गेलो होतो कमीत कमी भले तर सांगायला पाहिजे मला सांगायला पाहिजे ना मामा हा? या हे बी काय सांगितलं मला त्या भावाला म्हणजे मी म्हणजे आता कमीत कमी 10-15 वर्ष झाले माझी सावध बहीण मेली तेव्हापासून आमच्या भेटी गाठी काही झाल्या नाही. तू इथं नाही आलास. आता मले गेले ना भेटे ना मला आज कास्तकारीचं काम माझ्या मंगळाला काय कास्तकारीच्या हो, कामावर कास्तकारीचं. बाईचं काम आहे ते बोलतो. नाही त्या बहिणीचं काम वगैरे काही मला नाही मला फक्त शेतीचं काम आहे. अबे कोण भले घरीभर बोलवून दे तिले नको बोलव तिले राहू दे तिकडे अंदर तिले नको येऊ. मामाजी काय? कायला ऍक्सिडेंट झाला तुमचा तो गाडीमुळे. गाडीनं झालं एवढा बरोबर काय चालवलं तर होतो नाही चालू माणसाची टळकवायला अंगावर. तुमच्या अंगावर आलं तुमच्या काय फुटल्या तो नाही घुसलो तुम्ही आपल्या साईडला चालत होतो. मला एक काम आलं हो मी खातो पडल्या होत्या. म्हणून खालतं नाही तर वरतं पडीन. मला वाटलं तुमच्या अंगावर चोरत काय गेला बंड्या बहु दिवसाच्या बातम्या तुझ्या मामा आला या मामाला कमीत कमी 15 महिन्याचा नाही इथून जाऊच नाही देवाचा आपल्या घरीच राहायचं. मग त्याचा कोण आहे माझ्यावर फक्त त्याची लक्षण पोरगी आहे. महिना दोन मामाला तुम्ही रांधून राहणार त्याले सारे काम मला करायला लागते घरातले जास्ती बोलत नाही या घरामध्ये पाहिजे सारखे माझ्या सामने बोलायचं नाही त्याला जेवाले वगैरे दिलीस का ते नका ते तू होणार मारवले जेवढं कामासाठी बाबा राहायला साठी वगैरे माझी या वाटत भाऊ किती गेम दिला का? माझा बाबू आहे तुझा कोणी लागते का हे सांगा होय ना तो सारा लागते ना हो, तुला सारा होय. बाबा होईल ना मामा होईल ना काय हा काय रे चारची पहिली होती 25 ते कुकर माझ्या दाराची पहिली देतात मामा लागेल आमचा फायदा होईल आमचा फायदा होईल आणि बापला राहायला घरी तर बापला राहायला मामा राहायला ते घरी कुत्रा बोलाची चव नाही अजून तसं नाही होत. आम्ही पैसेवाले झालो म्हणजे एवढा घमंड नको करा. आवा गावाची गोष्ट आहे रे मी काय म्हणतो ते ऐक पहिले. सांगा सबसे बड़ा है मन दुनिया में पैसा बना भगवान है.